नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कच्चे मूग असतात का त्याची रस्सा भाजी. हे अशा प्रकारे शेंगा असतात मुगाच्या, आणि ह्या शेंगा सोललं ना त्यात असे मुगाचे हिरवे दाणे निघतात ह्या अशा प्रकारे. आणि हे ना तुम्हाला दाखवण्यासाठी एक शेंग ठेवली होती मी तशीच. आणि हे असं हे करून घेतलं ना असे त्याचे मूग निघतात ह्याच्यात शेंगामध्ये. आता हे ना मी कढईत भाजून घेणार आणि उकळात ओबडधोबड कुटून घेणार. तर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. आता हे काहीच टाकायचं नाही, असेच मूग टाकायचे, तेल ते काही नाही, कोरडेच भाजून घ्यायचे, म्हणजे खमंग लागते आपली आमटी मूग भाजून घेतल्यास. आणि ह्याला ना मंद आचेवर डाग पडूस तर भाजायचं आणि ह्याला ओबडधोबड कुटून घ्यायचं. आता मी डायरेक्ट कुठल्यासच तुम्हाला दाखवते. हे ना असं थोडंसं ह्याला डाग पडूस तर भाजायचं. तर मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. आपलं वाटण ओबडधोबड काढून घेतलं आहे. दुसरं साहित्य, एक कांदा कट करून घेतला आहे, मीठ, कोथिंबीर, लसण, जिरी, मोहरी, कढीपत्ता, हळद, हिरवी मिरची आणि खोबरं. लसण आणि खोबरं बारीक कुटलेलं. लसणाचं प्रमाण जास्त वापरायचं म्हणून मी लसण खोबऱ्यात पण लसण घातलं आणि असा पण लसण घेतलेला आहे ठेचून. आणि ही आमटी ना एकदम पातळ असते, अशी घट्ट नसते, त्याच्यामुळं कूट टाकण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही टाकू शकता. आता मी इथं तेल गरम करायला ठेवलं आहे. आता मी याच्यात ना सुरुवातीला मोहरी टाकते. मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते. आपली मोहरी तडतडली, मी गॅस कमी करते, नंतर जिरे टाकते. कांदा आणि फुल गॅसवरच आपला कांदा थोडा लाल होऊन घेते, म्हणजे लवकर होईल. आणि कांदा लवकर भाजावा म्हणून थोडंसं मीठ टाकते कांद्यापुरतं, नंतर आमटीच्या हिशोबाने नंतर टाकायचं. आणि कढीपत्ता पण कांद्याबरोबर टाकते, म्हणजे तेलात उडायचं नाही म्हणून आधी सुरुवातीला टाकला नव्हता. आता हे जरा लालसर झालं का नाही नंतर आपलं लसण आणि खोबऱ्याचं वाटण टाकते. आपला कांदा ना थोडा मऊ झाला आहे. आता ना याच्यात मी जी आपण लसणाची पेस्ट केली ती ना ती टाकू. नंतर आपलं लसण खोबरं ते पण टाकू. सुकं खोबरं आणि लसण मिक्सरवर बारीक करून ठेवलेलं असतं एकदमच, मग त्यातलं पीस घेतलेलं आहे मी. आता ना मी गॅस बारीक करते जरा आपलं खोबरं खाली चिटकल म्हणून. आणि आता ना याच्यात हिरवी मिरची ओबडधोबड कुटली मी उकळात, त्याच्यामुळे अशी दिसती, ती टाकू. आणि आता ना जरा हिरव्या मिरचीचा हिरवेपणा जाऊस तर 1 मिनिट ह्याला परतते. तर आता ना मी त्याच्यात आपण जे वाटण करून ठेवले ना ते टाकू. आपण ह्याला अगोदर भाजलेलं आहे चांगलं, त्याच्यामुळे ह्याला जास्त तेलात जास्त वेळ भाजण्याची आवश्यकता नाही, पण थोडंसं भाजते. नंतर लगेच हळद टाकते. आता ना आपण चांगलं मिक्स केलेलं आहे. आता याच्यात आपण हळद टाकू, ते पण चांगलं मिक्स करू. आणि आता आपण जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे ना ते गरम पाणी टाकूया आपण. तुम्हाला भाजी किती हवी, कशी घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. वाटलं तर जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात आणखीन ना शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता. आता ना मी ह्याच्यात मीठ टाकते, थोडी कोथिंबीर. आणि आता ही आमटी ना आपण बारीक गॅसवर 1-5 मिनटं ह्याला चांगलं शिजून देऊ आपण. म्हणजे इतकं काय आवश्यकता नाही शिजण्याची, आपण ते मुगाचे कोवळे दाणे होते आणि ते आपण भाजून घेतलेले होते म्हणून. तरी पण 1-5 मिनटं चांगलं त्याला आपण असं बारीक गॅसवर ठेवूया भाजी. तुम्ही पाहू शकता भाजीचा आपला घट्ट पातळ पण अशीच बरी भाकरी बरोबर खाण्यासाठी, आणि अशीच छान लागते. जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही छान लागत. आमच्याकडे गावाकडे अशाच प्रकारे केली जाते. तर आता मी ना याला 5 मिनटं असंच बारीक गॅसवर ठेवते, नंतर दाखवते. तर मी आता गॅस बंद केला. 3 ते 4 मिनिट मी बारीक गॅसवर त्याला उकळी फुटून दिली.
आणि आता आपली भाजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता कशी दिसते ती. जर माझी ही कोवळ्या मुगाच्या दाण्याची आमटी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे कोवळे मूग असतात का त्याची आमटी करून पहा.